नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका उडालाय। देशात व्यावसायिक गॅसच्या दरात सरासरी 195 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईत आता 19 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी 2031 रुपये द्यावे लागणार आहे। दरम्यान यावेळी घरगुती गॅसच्या दरात मात्र कुठलीही वाढ झाली नसल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे। आजपासून टोल प्लाझा कॅशलेस झालेत। वाहन चालकांना फक्त फास्टॅग वापरता येणार आहे, तर यूपीआयद्वारे टोल टॅक्स भरता येणार आहे। तसंच टोलसाठी जादा पैसेही मोजावे लागणार आहेत। आजपासून देशातील सर्व टोलनाके कॅशलेस होणार आहेत आणि या नव्या नियमांमुळे आता वाहन चालकांना केवळ फास्टॅग किंवा यूपीआय पेमेंटद्वारे टोल टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार आहे। जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे। उत्तर प्रदेशात जनगणना 22 मे रोजी सुरू होऊन 20 जूनपर्यंत चालणार आहे। नागरिकांना 7 मे ते 21 मे या कालावधीत ऑनलाईन स्वयंगणना करण्याचा पर्याय दिला जाणार। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषदेला 15व्या वित्त आयोगाचा तब्बल 66 कोटी रुपयांचा थकीत निधी शासनाकडून प्राप्त झालाय। या मोठ्या निधीमुळे जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांना आता गती मिळणार आहे। मूलभूत सुविधांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झालाय। जालन्यातील पारदमध्ये बालाजी संस्थानच्या वतीनं चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवात आदिशक्ती देवीची स्वारी देखील पार पडली। या स्वारीत मुकुट, नंदी, महादेव आणि इतर साहित्य आकर्षक पद्धतीनं तयार करण्यात आलं। अहिल्यानगरातील शेगावात शिवसेना नेत्या हर्षदाताई काकडे यांच्या पुढाकारातून धर्मवीर आनंदिगे सुविधा केंद्राची सुरुवात करण्यात आली। शिवसेना गटाचे सचिव संजय मोरे यांच्या उपस्थितीत या सुविधा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। ग्रामीण भागातील नागरिकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या सुविधा केंद्राचा उपयोग होणार आहे। अक्कलकोट शहरांमधील नवीन अत्याधुनिक बस स्थानक बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। अक्कलकोट शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या नवीन बस स्थानकाचं 90% काम पूर्ण झालंय। स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भाविकांना बस स्थानकाच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यातील माळेगाव, मंगळुरूपीर, रिसोडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। हळद काढणीचा हंगाम सुरू असताना झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांवर यावेळी संकट निर्माण झाले। शेतकऱ्यांसाठी हा पाऊस डोकेदुखी ठरतोय। भाजीपाला, ज्वारी, कांदा तसंच आंबा बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सांगोल्याच्या डोंगरगाव यात्रेत मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। अचानक आलेल्या पावसानं यात्रेतील खाद्यपदार्थांचे आणि खेळण्याचे स्टॉल, मंडपाचं मोठं नुकसान झालंय। डोंगरगाव इथं म्हसोबाची यात्रा भरली आहे, तर सोसायटीच्या वाऱ्यामुळे मंडप उडाल्याचं पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात अचानक गारांसह अवकाळी पाऊस पडला। पावसामुळे शहरात गारवा निर्माण झाला। अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पुण्यात पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली। खराडे आणि विमाननगर परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाल्यामुळे वातावरणात मात्र गारवा वाढला। साताऱ्यातील खंडाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। वादळामुळे पारगाव खंडाळा येथील दुचाकीवर झाड कोसळल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालं। दरम्यान जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे। शिरूर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। अनेक भागात गारपिटीसह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतीमालांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळभाज्यांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं दोडक्याचं पीक उद्ध्वस्त झालंय। उभी दोडक्याची बाग उपटून पडली आहे, तर काढणीला आलेला कांदा गारपीटानं झोडपल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। हिंगोलीत माळशेलू गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 1 कोटींचा निधी खर्च करून हे गावकऱ्यांनी पाण्यासाठी भटकंती त्यांना करावी लागते। दरम्यान तात्काळ पाण्याची उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली। जालना महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करणं काँग्रेसच्या 7 नगरसेवकांना चांगलंच महागात पडलं। पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपांवरून या 7 नगरसेवकांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली। त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली। राष्ट्रवादी पक्षाच्या घटना बदलाबाबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी सुनेत्र पवारांकडे बाजू मांडत स्पष्टीकरण दिल्याची माहिती मिळते। मात्र या स्पष्टीकरणावर सुनेत्र पवार समाधानी नाहीये। त्यामुळे घटनेत बदल केल्यानं पक्षात दोन गट पडल्याची माहिती सूत्रांनीच 24 तासला दिली। कोल्हापुरातील दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस। या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले। भक्तांनी ज्योतिबा मंदिरावर गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण केली। मानाच्या शासन काठ्या घेऊन भाविक हलगीच्या तालावर थिरकतात।
पुण्यात आजपासून मनपानं हवेत लटकणाऱ्या अनधिकृत केबल्स तोडण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. विविध टेलिकॉम कंपन्या केबल्स ऑपरेटरच्या या सर्व लीगल केबल जाळं वर्षानुवर्ष शहरभर पसरले. त्यातून पालिकेचा प्रचंड महसूल बुडतो. त्यामुळे ही कारवाई करण्यात येते.